हा गेले 20-22 दिवस सरकारला मिळत नव्हता. खूप मोठं सरकार अशा पद्धतीचा आव आणत होतं की आम्ही वाल्मिक कराडला सगळ्या ठिकाणी जाऊन शोधतोय, आम्ही त्याची प्रॉपर्टी जप्त करतोय, आम्ही घरच्या लोकांना ताब्यात घेतोय आणि सरकार किती कर्तव्यदक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सरकारचा होता. परंतु सरकारवर चारी बाजूने ज्यावेळेला झोड उठायला लागली, चारी बाजूने आरोप व्हायला लागले, अनेक भागातून मोर्चे निघायला लागले, त्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांचं नाव घेतलं जातं की त्या वाल्मिक कराडला पूर्णपणे ज्यांचा पाठिंबा आहे किंवा हे वाल्मिक कराड एवढा जो काही गुंड झाला त्याचा संपूर्ण आशीर्वाद ज्या मंत्री धनंजय मुंडेंचा आहे असं सांगितलं जात होतं, त्या दोघांची भेट काल सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईमध्ये झाली. त्या दोघांची भेट झाली आणि पोलीस जर सगळे नाकेबंदी करून होते तर वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर झाला, स्वतःहून शरण झाला, पोलीस स्टेशनमध्ये गेला. मला आता बातम्या बघायला मिळाल्या नाहीत. तर वाल्मिक कराड पोलीस स्टेशनला येण्यापूर्वी काहीतरी मोठा फौज फाटा तिथं पुण्याच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर होता. स्वतः डीवायएसपी दर्जाचे अधिकारी तिथं होते आणि वाल्मिक कराड हा सरळ हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरण येतो. हा शरण येणं हे खऱ्या अर्थानं तो शरण आलाय का काल सह्याद्री अतिथीगृहावर 2 नेत्यांची भेट झाली त्याचा हा परिणाम आहे, याचा महाराष्ट्र शोध घे. माझ्या वाटण्याला काय अर्थ आहे? महाराष्ट्रातल्या जनतेनं इतकं पाशवी बहुमत दिल्यानंतर ते राज्य सत्ताधारी पक्षांना कसं चालतं याचा विचार करायची आता गरजच नाही आहे. किंबहुना सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्षाच्या सदस्यांची टिंगलटवाळी करण्यातच, चेष्टामस्करी करण्यातच धन्यता मानतोय. आम्ही संख्येनं कमी आहोत म्हणून अधिकचा आम्हाला त्रास कसा देता येईल याच्यामध्येच ते त्या ठिकाणी धन्यता मानतायत. त्यामुळे आता राज्य सुरळीत चालतं की नाही चालतं हे शेवटी जनतेनं बघण्याची गरज आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतो. आज आम्ही काही बोललो तरी आम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी नैराश्यातून बोलतोय असं एक टिप्पणी केली की लोक हसतात. आणि म्हणून जे चाललंय ते चांगलं की वाईट जनतेने ठरवायचंय. मराठी माणूस आणि परप्रांतीय यांच्यात राज्यात जो आता वाद चाललाय, एखादा मराठा माणूस आलाय, पण हा मराठी आणि अमराठी वाद निर्माण जाणीवपूर्वक केला जातोय. मराठी माणसांची बाजू खंबीरपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना घेते आणि भारतीय जनता पार्टी ही जाणीवपूर्वक अमराठी माणसांची बाजू घेते. आज शिवसेनेच्या मराठी माणसांच्या मतांवर त्यांनी शिवसेना फोडून त्या ठिकाणी डल्ला मारलेलाच आहे. शिवसेनेबरोबर राहून त्यांनी काही मतदारसंघामध्ये मराठी मतदार हा आपलासा केलेलाच आहे, हा नाकारून चालणार नाही. त्यामुळं त्यांचा मला असा डाव दिसतो की एका बाजूला जेवढा गरज आहे तेवढी मराठी माणूस आपल्या बाजूला आलेलाच आहे आणि म्हणून अमराठी माणूस हा आपण एकदम इंटॅक्ट केला पाहिजे, तो आपल्या पाठीशी 100% उभा केला पाहिजे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा हा डाव आहे की मराठी आणि अमराठी अशा पद्धतीचे वाद निर्माण करणं आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणं असा भारतीय जनता पार्टीचा डाव असावा किंवा त्यांनी हा राजकारणातला जाणीवपूर्वक सुरू केलेला खेळ असावा असं मला स्वतःला वाटतं. एका बाजूला मराठी माणसांचा ठाई अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच नेत्यांनी जोरदार बोलायचं. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कोणी सहन करू शकणार नाही, अपमान होतोय त्याच्यावर काहीच तुम्ही बोलायचं नाही, त्याच्यावर काहीच कारवाई करायची नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी अमराठी हा वाद शिवसेनेचं मतदान कमी करणं, विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं मतदान कमी करणं, त्याच्याकरता हा राजकीय डाव खेळला जातोय. या डावाला आम्ही बळी पडावं का हा विचार आम्ही केला पाहिजे. मुंबई महानगरपालिका निवडणुका साधारण कधी लागतील किंवा लागतीलच का? एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मला असं वाटतं की 2 महिन्यात लागतील. कारण 22 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय होणार होता
ती तारीख माझ्या माहितीप्रमाणे आता अलीकडं सुप्रीम कोर्टानं जाहीर केली आहे. मला असं वाटतंय की कुठेतरी हे निवडणुका लावण्याचाच हा डाव आहे असं मला वाटतं. जाणीवपूर्वक लपवून ठेवलं होतं की नव्हतं, पण जाणीवपूर्वक हजर मात्र केलं जात नव्हतं असा संशय आता येतोय. ज्या अर्थी तो स्वतःहून आता शरण आला त्या अर्थी तो हजर का होत नव्हता, म्हणजे तो कुठेतरी ते जवळच होता आणि तो पोलिसांना मिळत नव्हता. कसा पण मागच्या 4-2 घटनांना मी सांगत नाही, हे असंच झालं. पोलीस शोधतायत ते अक्षय शिंदे पासून जे बलात्कार झाला अशा शाळेमध्ये तिथपासून बघितलं तर अक्षय शिंदेला शोधतायत. अक्षय शिंदे मिळाला कल्याणमध्ये, तिथेच अंबरनाथमध्येच, आणि म्हणून संशय घ्यायला जागा आहे. साहेब, सुरेश दास असं म्हणतात की धनंजय मुंडेंनी पालकमंत्री सोडावं आणि ते एकनाथ शिंदेने काय एकंदरीत. आता धनंजय मुंडेंनी सोडावं आणि एकनाथ शिंदेनी घ्यावं. काल परवा तर मला वाटतं सुरेश दास म्हणतोय की ते पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं. आता तर ते एकनाथ शिंदेनी घ्यावं असं म्हणतात. मला कोणी घ्यावं मंत्रीपद याच्यामध्ये काडीचाही रस नाही. फक्त धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नये हे मात्र नक्की. कारण गेल्या 2-3 महिन्यात बीडमध्ये झालेले गुन्हे किंवा 41 गुन्हे झालेले अत्याचार, मग बीडमध्ये हे खूप मोठ्या असं आहे की बीडमध्ये माझ्याकडे जी सगळी माहिती आली ती गेल्या 11 महिन्यामध्ये 45 खून झाले. 45 खून झाले. अनेक महिलांच्या त्या ठिकाणी म्हणजे विनयभंगाच्या घटना वगैरे अनेक झाल्या. 2 नंबरचे धंदे अनेक बाहेर पडले. आता हे जर बघितलं तर गेले जवळजवळ 7.5 वर्ष या राज्याचं गृहमंत्री कोणाकडे आहे, सत्ता कोणाकडे आहे, सत्तेमध्ये कोण आहे, आणि अशा घटना घडतात. हे दुर्दैवी साहेब. 25 नाही. आता असं आहे की पालकमंत्री दिले जात नाही, पहिल्यांदा मंत्री दिले नाहीत, नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार बरोबर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी केला आणि संपूर्ण अधिवेशन हे एकाही मंत्र्याला म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं खातं न देता 42 मंत्र्यांपैकी फक्त घटनात्मक दृष्ट्या मुख्यमंत्र्यांच्याकडे खातं होतं. उरलेले 41 मंत्री हे बिनखात्याचे होते. हा जसा विक्रम झाला तशाच पद्धतीनं 26 जानेवारीपर्यंत झेंडावंदनाला पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या कराव्याच लागतील म्हणून होतील. तोपर्यंत काही केल्या नाहीत तरी काही अडचण भासणार नाही. अधिवेशन मंत्र्यांच्या खात्याशिवाय जाऊ शकतं, बिन खात्याचे मंत्री. तसंच बिल पालकमंत्र्यांच्या वेळी जिल्हे चालू शकतात. सरकारने एक नवीन फॉर्म्युला काढलेला दिसतोय. मला माहीत नाही, मी काही ऐकलं नाही, मी काही वाचलं नाही. जर चिपळूणमध्ये एअरपोर्ट होत असेल तर त्याचं स्वागतच आहे, काहीच वाईट वाटायचं कारण नाही. पण तत्पूर्वी तयार असलेलं एअरपोर्ट रत्नागिरी त्याच्यावरून जरा फ्लाईट सर्व्हिस सुरू झाली अगोदर तर बरं होईल. त्यामुळे चिपळूणमध्ये जर एअरपोर्ट होत असेल तर त्याचं मी स्वागत करतो.